नमस्कार. वास्तव में ट्रुथ या पॉडकास्टमध्ये आज असं एक नाव आहे जे मला वाटतं या देशात नाही, परदेशात नाही, सगळीकडे सगळ्यांनाच ठाऊक आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण असेल तर तो एकच. मी हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा सगळेच म्हणायचे की सगळे राहू दे, एका माणसाचा तू पॉडकास्ट सुरू कर. आणि आज ती संधी मला मिळालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सर्वेसर्वा आणि माझा मित्र राज ठाकरे. म्हणजे फॉर्च्युनेट आहे मी. म्हणजे मला मी सुरू केलं ना पॉडकास्ट तर सगळेच म्हणाले तू सुरू करायला पाहिजे होतंस राजकडनं. पण मी म्हटलं थांबू जरा, आधी मला येतं की नाही ते बघू. मग ते प्रॅक्टिस केली मी, थोडंसं नेट प्रॅक्टिस. लेटस म्हणजे सुरूच करूया, कम टू द पॉईंट. राजा, आज 2025 साली मुंबईत मराठी माणसाचं पर्सेंटेज आज 27%, बाकीचे 63%. आणि मी साधारण 2020 पासून बघत आलो की ते थोडे थोडे 1%, 2% कमी होतात. किती वर्ष लागतील मराठी मुंबईतनं नामशेष व्हायला? मुंबईतला मराठी नामशेष नाही होणार. आणि मुळात आपल्याकडे येणारे जे आकडे आहेत 27% वगैरे वगैरे, हे 27% वगैरे नाही आहेत. साधारणपणे एक 35 ते 40% मराठी माणूस या मुंबई शहरामध्ये राहतो. मला असं वाटतं ज्या वेळेला टक्का कमी झाला ह्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु बाकीच्यांचाच फार मोठा टक्का वाढला आहे आणि मराठी माणूस अगदी 27% आलाय. हे हे काही वास्तव नव्हे. साधारणपणे 35-40% पर्यंत मराठी माणूस इथे मुंबईमध्ये आहे. आणि मुंबईवरचं मराठी जी छाप आहे ती पुसली जाऊ शकत नाही आणि पुसायची कोणी हिंमत पण करू नये, प्रयत्नही करू नये. याचं कारण मुंबईला चहूबाजूनी म्हणजे ज्याला आपण मिठीत घेतलेला महाराष्ट्र आहेच. हो. माझं एकच फक्त म्हणणं आहे, मराठी माणूस बेसावध आहे. त्याने सावध होणं खूप आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, काय होतंय, कोण काय करतंय आणि काय बोलतंय याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. सतर्क राहणं आवश्यक आहे. नाही, काय झालंय की मी जे बघत होतो ना की हळूहळू गिरगावातला मराठी माणूस गेला बाहेर, म्हणजे मुंबईतून बाहेरच गेला. म्हणजे तो ठाणा, कळवा किंवा आज पण हे कसं होतं या सगळ्या गोष्टीमध्ये, आपण फक्त महाराष्ट्राचं उदाहरण देतो. हे प्रत्येक राज्यामध्ये ही गोष्ट होते की लहान घर असतं, कुटुंब मोठं होतं, वाढतं, मुलं होतात, ती मोठी होतात, त्यांची लग्न होतात, त्या घरामध्ये राहू नाही शकत, मग हळूहळू दुसरीकडे स्थलांतर होतात. आत्ता जर समजा आपण बघितलं की आत्ता इथे समजा शिवाई पार्क, दादर, माहीम या भागामध्ये जर समजा जे टॉवर्स झालेत किंवा अनेक ठिकाणी जे टॉवर्स आहेत, आपल्याला असं वाटतं सगळे इथे मराठी लोक राहतात. तुम्ही जर नीट बघितलं तर त्या टॉवरमध्ये तुम्हाला मराठी माणसं दिसतील. सो मराठी माणसाला काय घरं परवडत नाहीत आणि तो तिथे राहत नाही असं काही नाही आहे. हे आपले भ्रम आहेत. आणि मुळात ह्या गोष्टींकडे बघताना प्रत्येक माणूस तसा विचार करत असतो, म्हणजे प्रत्येक राज्यातला माणूस. आणि तो काय असा संपत नसतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काय बँगलोरमधनं लगेच सगळे कानडी सगळे संपले असं काही नसतं ना. नाही नाही, माझं म्हणणं आहे की मुंबई एक काय म्हणतात आर्थिक राजधानी असल्यामुळे ते होतंय का की ती जी लोक येत आहेत ते हळूहळू म्हणजे ते काय होतं या सगळ्या गोष्टींकडे, मी परत तुम्हाला तेच सांगतो की टक्का कमी होतोय नाही होतोय वगैरे आपण सोडून देऊया, परंतु आपल्याकडचे जे शासनकर्ते आहेत, कोणी का असेना, ह्यांनी मला असं वाटतं बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने बारकाईने बाकीच्या राज्यातले राज्यकर्ते त्यांच्याकडे बघतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगतोय, म्हणजे आता मी परवा दिवशी माझ्या भाषणामध्ये पण म्हटलं की आपण 370 कलम रद्द झालं, ते कोणी म्हणतात नाही झालं, कोणी म्हणतात झालं, आपण त्या वादात नको जाऊया. पण आपल्याला माहिती 370 कलम रद्द झाल्याचं आपल्याला कळलं. 370 कलम म्हणजे काय? तर जिथे तुम्ही जागा घेऊ शकत नव्हतात तिकडे आता तुम्ही जागा घेऊ घेऊ शकता. शकता. मग हे फक्त काश्मीर आहे का? तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन तुम्ही स्वतःची 1 इंच जमीन घेऊन दाखवा. तुम्ही आसाम, मणिपूर आणि हा सगळा जो भाग आहे त्याला ज्याला 7 सिस्टर्स म्हणतो आपण, तिकडे जाऊन तुम्ही 1 इंच जमीन घेऊन दाखवा. लांब कशाला जा, तुम्ही बाजूच्या गुजरातमध्ये जा आणि इतर राज्यातनं कोणी तिथे जाऊन ॲग्रिकल्चर लँड विकत घेऊ शकतो का ते बघा. म्हणजे आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मला असं वाटतं या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे. नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी नाही राहणार आहे. नाही, माझं म्हणणं तेच आहे की महाराष्ट्र म्हणजे कुणी यावं आणि टिचकी मारून जावं तसं. एक्झॅक्टली. म्हणजे आज मी पाहुणाच्या इथे गेलो, त्या डॅमच्या बाजूच्या सगळ्या जमिनी त्या आता सर्रास
हो, कोणी येतं, कोणी विकत घेतं, काही चाललंय. कुठेतरी त्याच्यावर म्हणजे आता मुंबईचा प्रश्न माझा काय म्हणणं आहे, की मुंबईला वाचवण्याला फक्त आता काही कॅलॅमिटी किंवा एक एपिडेमिक पाहिजे का? त्याला मराठी शब्द आपत्ती किंवा काहीतरी मला वाटतं साथरोग हेच वाचवू शकेल का? म्हणजे मला वाटतं मुंबईची कॅपॅसिटी एक फुगा असेल ना, फुगवतो त्याच्यात, तर तो फुगा फुटतो ना. एक्झॅक्टली हे मी इतकी वर्ष ओरडून ओरडून सांगतोय. परंतु कसं होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडचे आता अगोदरची काँग्रेस असेल, आत्ताची भाजप असेल, हे खरं तर ते हे राष्ट्रीय पक्ष हे खरं तर केंद्रात पाहिजेत आणि राज्यामध्ये इथले स्थानिक पक्षच पाहिजेत ज्यांना राज्याचं हित कळतं किंवा कसं होतं आता उदाहरणार्थ समजा उद्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आपण पकडला, बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून काय त्याच्यावरती भूमिका घेणार? त्यांच्यासाठी कर्नाटक पण आहे महत्वाचं, त्यांच्यासाठी महाराष्ट्र पण आहे महत्वाचं. भूमिकाच नाही घेऊ शकत. मला असं वाटतं की राज्यातल्या लोकांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जाऊ तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जा, लोक बंगाली म्हणून उभे राहतात. एक्झॅक्टली माझं म्हणणं ते त्याच्याकडेच येत होतो, की एका मला लहानपणी एक गोष्ट मी ऐकलेली, की एक एक वयस्कर माणूस, मुलं मोठी झाली. 5 मुलं होती. 5 एक गुंडाळी करून त्या 5 काठ्यांची त्याला दिली आणि तोडायला सांगितलं, नाही तुटली. मग सेपरेट दिली आणि तुटली. तसं इथे होतंय का? की आता म्हणजे आज 3 शिवसेना आहेत इथे. शिवसेना नाही 3 सेना आहेत. हां. प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय होतं, मराठी माणूस हा एकत्र येऊ नये याच्यासाठी अनेक लोकांचे प्रयत्न सुरू आहेत आणि तो एकत्र येताना दिसला की त्याला पहिल्यांदा जातीमध्ये फोडतात की एकदा जातीत विभागला गेला की हा कधी मराठी म्हणून एकत्र येणारच नाही. हे ज्या प्रकारचं षडयंत्र महाराष्ट्राच्या बाबतीत कसं आहे, महाराष्ट्र तुम्ही जर समजा आपण नीट इतिहास जर समजा पाहिला या सगळ्या गोष्टींचा, तर तुम्ही बाकीच्या खरं तर राज्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा किंवा बाकीच्या राज्यकर्त्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा हा दृष्टिकोन तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय त्याच्यानंतर. मी कालच्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं की हा मुळात हिंद प्रांत, या हिंद प्रांतावरती आतापर्यंत सर्वांनी येऊन बाहेरून राज्य केलं. इथल्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलेले फक्त मराठे होते. मराठेचा अर्थ जात नव्हे हा. हो, हो. मराठेचा अर्थ हो, सगळे ते आले. हो. म्हणजे महाराष्ट्राने राज्य केलं आणि ती जी सल आहे की ही अशा प्रकारे हे आक्रमक आहेत, अशा प्रकारे आक्रमण करतात, हे अशा प्रकारे हे प्रदेश पादाक्रांत करतात, हे सगळ्यांना जे माहिती आहे त्याच्याप्रमाणे ज्या मग पानिपतामध्ये काय झालं आपण पाहिलं आणि हो. त्याच्यानंतरचा सगळा इतिहास आपण पाहिला. तर सर्व बाजूनी जर समजा आपण संस्कृतीच्या बाबतीत बघूया, सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र हा मोठाच होता आणि मोठाच आहे. सगळ्यांना आता महाराष्ट्र हवाय आणि त्याच्यासाठी जर महाराष्ट्रात मराठी म्हणून जर समजा तुम्ही एकत्र आलात, तर ते फोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्या सगळ्यांना जातीमध्ये विभागलं जातं. काहींना असं वाटतं की आपण जातीमध्ये विभागलं तर आपल्याला मतं मिळतात. पण ती मतं मिळवत असताना आपण डोकी भडकवतोय आणि महाराष्ट्र ज्याला आपण संयुक्त म्हणतो, तो आपण विभक्त करतो आहोत. याचं भानही राहत नाही या लोकांना. नाही माझं म्हणणं तेच आहे. आता समजा चेन्नईमध्ये मी चेन्नईच म्हणतो. डी-एम-के, ए-आय-डी-एम-के हे जे रिजनल पक्ष जे आहेत ना, तिकडची स्टेट ना खूप स्ट्रॉंग पण तुम्ही कुठच्याही राज्यात जा, तुम्ही कुठच्याही राज्यामध्ये जा, तुम्हाला साधी गोष्ट तुम्ही गुजराती माणूस गुजराती म्हणून एकत्र येतो. कोणत्याही राज्यात गेलात तरी तो माणूस त्याच्या स्वतःच्या अस्मितेवरती एकत्र येतो. आता गेली निवडणूक जर समजा तुम्ही पश्चिम बंगालची बघितली तर त्यांच्या बंगाली अस्मितेवरती ते एकत्र आले. महाराष्ट्रामध्येच काय होतं मला समजत नाही आणि आपल्या मराठी माणसांचा का असं आपण विभक्त आहोत आणि अशा प्रकारे आपण का विचार करतो मला समजत नाही आपल्याला. कारण कसं म्हणतो की मराठ्यांचं हित बघणारी समजा शिवसेना होती, नंतर मनसे होती, आता शिंदे सेना आहे. काय होतं की मराठी वोट्सना हे तिघांमध्ये वाटले जात आहेत असं वाटतं का तुला? नाही हे बोर्ड डिवाइड अँड रूल असं आहे का? प्रश्न असं हे हा थॉट प्रोसेसच चुकीचा आहे असा विचार करणं. कसं होतं की ज्या वेळेला तुम्ही कुठेही गेलात, समजा तामिळनाडूमध्ये जरी गेलात तुम्ही, तरी तिकडे 4 पक्ष आहेत. त्या 4 पक्षांना मतदान करणारे तमिळ लोकच आहेत. ते नाही बोलत की 4 ठिकाणी तमिळ लोक जातात म्हणून. प्रश्न असा आहे की कावेरीच्या प्रश्नावरती सगळे ज्यावेळेला एकत्र येतात, ती गोष्ट मला असं वाटतं सर्वात महत्वाची. कसं आहे की आता उद्या ह्याना मराठी माणूस मतदान करतो, ह्याना करतो हा विषय नाहीये. आतापर्यंत मग साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की शिवसेनेचा जन्म समजा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला, बरोबर आहे. मग इतकी वर्ष काँग्रेस कोणाच्या मतांवरती होती? मराठी माणसाच्या मतावरतीच होती ना. म्हणजे काँग्रेसनेच मुंबई द्यायला अपोज केलेलं ना महाराष्ट्राला. कुठे? मुंबई महाराष्ट्राला द्यायला काँग्रेसनेच आधी अपोज केलेलं. नाही, काँग्रेसमध्ये पण कोणी अपोज केलं होतं हे पण हो, महत्वाचं आहे. मोरारजी देसाई.
नाही, मोरारजी वगैरे खूप हा नंतरचे आहेत. कळलं का? पहिल्यांदा मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याचं पहिल्यांदा जर कोणी बोललं असेल तर ते वल्लभभाई पटेल बोलले. का? कारण ती गुजरातची पाहिजे म्हणून. हे मी हवेत स्टेटमेंट करत नाही. आम्ही त्याचे तुम्हाला दाखले देऊ शकतो मी. हे पहिले मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याचा उच्चार करणारे याच्यावरती आचार्य यात्रांचे लेख आहेत. नाही, पण नाहीतरी ते केंद्रशासित प्रदेशच झालं असतं ना. तसंच त्यांचं प्रश्न असा प्लॅन आहे चालू ना, होतं. पहिलं केंद्रशासित करायचं आणि नंतर अटॅच करायचं. कारण तसं मुंबईवर म्हणजे त्यावेळेला म्हणजे त्यावेळेच्या मुंबईमध्ये मी जे लहानपणी ऐकलं ती कोळी, आगरी हीच लोक होती ना इथे. नाही पण भंडारी लोक हेच होते. नाही, नाही, प्रश्न असा आहे ना, की या लोकांना असं वाटतंय की ही राजधानी गुजरातकडे पाहिजे. मुंबई गुजरातकडे पाहिजे. हे यांचं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. संयुक्त महाराष्ट्र लढाच कशावरती झाला? महाराष्ट्र गुजरात ह्याच्यावरतीच तर लढा झाला ना. अच्छा, म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून नाही फक्त. नाही, नाही. अरे मुंबई गुजरातला हवी होती. याच्यावरनंच तर लढा झाला ना. ही गुजराती माणसांची मुंबई आहे म्हणून. अच्छा, त्यावेळेला तितकेच होते जितके आता आहेत ते. गुजराती फार कमी होते. मराठी टक्का त्यावेळेला म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेला झाला त्यावेळेला मराठी टक्का साधारणपणे अ, मुंबईमध्ये 65% वगैरे असेल. 65-67%. नाही, काय आहे त्याचा इतिहास तुम्ही जर नीट समजून घेतलात ना तुमच्या लक्षात येईल की काय चालू आहे आता आपल्या आजूबाजूला. हे काय जमिनी घेत आहेत. हे बघा, जमीन जाणं म्हणजे तुमचं अस्तित्व जाणं आहे. मी जे सतत सतत सातत्याने मी सांगत असतो माझ्या भाषणांमधनं की आपण ज्याला इतिहास म्हणतो तो इतिहास भूगोलावरती आहे. हिटलरने किती प्रदेश काबीज केला आणि नेपोलियनने किती प्रदेश काबीज केला आणि मग औरंगजेबाने किती प्रदेश काबीज केला आणि कोणी किती प्रदेश काबीज केला त्याला आपण इतिहास म्हणतो. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा समजा आपण इतिहास वाचायचा ठरवला दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास म्हणजे काय? तुम्ही मोगल एम्पायर घेतलं समजा, त्याच्यानंतर मराठा साम्राज्याचा इतिहास जर समजा घेतला तर मराठा साम्राज्य कुठपर्यंत पसरलं त्याला आपण इतिहास म्हणतो ना. हो. म्हणजे त्या भूप्रदेशावरती त्या जमिनीवरती तुमचा इतिहास ठरलेला असतो. ती जमीन जर तुमच्या पायाखालची गेली ना, आत्ता इथे नवी मुंबईला काहीतरी, नवी मुंबई नाही तुमच्या एअरपोर्टच्या जवळ आता अंबानीला काहीतरी 5,000 एकर जमीन दिली आहे. 5,000 एकर जमीन. त्या अदानीला इथे धारावी दिली आहे, अजून तिकडे पुढे अजून काही जमिनी दिल्या आहेत. पण तुला वाटत नाही का की धारावी एकत्र हे डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि तशी कोणाची क्षमता आहे हे का? प्रश्न असा आहे ना, मराठी माणसाच्या म्हणजे अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला. आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय. पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला. मी काय कुठच्या प्रगतीच्या आड नाही येणार. उलट प्रगती ही झाली पाहिजे. महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. पण पण प्रश्न असा आहे की ते जे रस्ते बांधले जात आहेत, त्या रस्त्यांच्या आजूबाजूच्या जमिनी हा जर समजा तुम्ही फक्त जमिनी विकणे एवढाच विषय असेल आणि त्या पण दुसऱ्यांच्या घशामध्ये तुम्हाला घालायच्या असतील आणि तिकडनं जर आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार की अरे प्रगती तर झाली, टॉवर दिसतात आणि मग बाकीचे लोक गेले कुठे आमचे? बाहेर गेले. मी एक्झॅक्टली तेच विचारलं ना की हळूहळू ते मुंब्रा पण हेच लोक. म्हणूनच मला असं वाटतं की मराठी माणसाने या गोष्टींकडे जागृत होऊन पाहणं गरजेचं आहे की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. नाही, आपण रिॲक्टच करत नाही ना. रिॲक्ट नाही. अहो मुळात तुमचा कसं आहे, आपल्याकडे आता एक नवीन आयुध आलंय. हम्म. कळलं का? आम्ही आमचा राग हा मोबाईलवरती व्यक्त करतो. मोबाईलवरती व्यक्त करून काय होणार आहे? लोक बोलले पाहिजेत. लोकांनी दुसऱ्यांना समजवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. प्रत्येक वेळेला बाबा मराठी माणसाला सतत का सांगावं लागतं? अरे बाबा बघ जरा, आजूबाजूला काय चाललंय जरा बघ. ही ह्याच सगळ्या धोक्याच्या घंटा वाजतायत. छोटंसं उदाहरण सांगतो मी की मुंबई हे नाव झालं की नाही. म्हणजे मी इकडचीच लोक म्हणजे मोठी मोठी लोक असं डिस्कशन मी असं बसलेलो आणि चेन्नईबद्दल बोलत होते इन जनरल. प्रत्येक वेळेला तो चेन्नई म्हणत होता पण तो मुंबईला कधीच मुंबई म्हणाला, तो बॉम्बेच म्हणाला. करेक्ट. याचं कारण आपली लोक पण बॉम्बे म्हणतात. एक्झॅक्टली. आपल्या लोकांचा काही प्रमाणात जो प्रॉब्लेम आहे ना, कसा आहे माहिती आहे ना, ह्यांना मला समजत नाही. अरे नाही, ते इतक्या वर्षांची सवय. ओबेरॉय शेल्टनचं नाव बदललं की तुम्ही लगेच दुसऱ्या नावाने हाक मारता त्या हॉटेलला. का चेन्नई म्हणतात की. नाही, नाही, चेन्नईला सोडा ना. आता एक एक हॉटेल जेव्हा ते नवीन नवीन मॅनेजमेंट येतात आणि जेव्हा हॉटेलची नावं बदलतात त्याबरोबर तुमच्या लक्षात राहतात. आणि आपल्या शहराचं मुळात मी आता काही मराठी लोक होते ज्यावेळेला मी त्यांना समजावून सांगितलं की मुंबई का, कशासाठी, तर ह्या 7 बेटांवरती एकच मंदिर होतं मुंबादेवीचं आणि हो. मराठी माणूस
देवीला आई म्हणतो. तर ज्या वेळेला बाहेर सगळे लोक ज्यावेळेला जायचे मंदिरात चाललाय, तर कुठे चालला रे? नाही, मुंबईला चाललो. सो हे इतक्या वर्षांचं जे सुरू आहे, त्याच्यावरती मग काही उत्तरातले लोक येत गेले, त्यांना मुंबई म्हणता येईना, ते मुंबई म्हणायला लागले. ब्रिटिशर्स आले, त्यांना मुंबई म्हणता येईना, ते बॉम्बे म्हणायला लागले. प्रश्न असा आहे की कोणाच्या दुसऱ्यांच्या ऍक्सेंटवरती किंवा दुसऱ्यांना काही बोलता येत नाही. आता उदाहरणार्थ नॉर्थ, बरोबर आहे, नॉर्थच्या भाषांमध्ये अळ नाहीये, ज्ञ नाहीये, रू नाहीये. आपण ऋषी म्हणतो, ते ऋषी म्हणतात. आपण कमळ म्हणतो, ते कमल म्हणतात. त्यांना बोलता येत नाही म्हणून तुम्ही का बदलताय? आपल्या लोकांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की नाही, या शहराचं नाव मी मुंबई असंच याच्यापुढे म्हणणार. कोणी किती काही म्हणू देत. बाहेरचे लोक येतात अरे मी तुला महेश, तुला मी एक गोष्ट सांगतो. ज्या दिवशी मुंबईचं नाव बदललं, हम्म. बदललं म्हणजे बदललं नाही, जे मूळ नाव होतं ते ठेवलं, ते ठेवलं. हो. बरोबर. त्यावेळेला मी लंडनला होतो आणि मला लंडनमध्ये कळलं की सुप्रीम कोर्टाने असा असा निर्णय दिला मुंबईच्या बाबतीत आणि मद्रासच्या बाबतीत. मी ब्रिटिश एअरवेजने येत होतो. लँड झाल्यावर ही ब्रिटिश एअर हॉस्टेस बोलली, वेलकम टू मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे 3-4 दिवसातली गोष्ट असेल ना. हम्म. त्यांना समजलं आणि अजून आम्हाला नाही समजत. आणि आपले आणि काही म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमधील लोकांना तर जामच आहे. हो, त्यांना काय वाटतं मला कळत नाही. आणि त्याच्या मागे एक भावना आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आता त्यांचं कसं होतं, मद्रास, बरोबर आहे. मी ज्यावेळेला तिकडे गेलो होतो एकदा, त्यावेळेला त्यांनी मद्रासच्या काहीतरी वेगळीच हिस्ट्री मला सांगितली होती की हे नाव का पडलं वगैरे. पण त्याचं मूळ नाव आहे चेन्नईपुरम. मला असं वाटतं चेन्नईपुरम म्हणजे काहीतरी स्मॉल टाउन काहीतरी अशा अर्थाने ते काहीतरी होतं. मग त्याला काहीतरी आता इतिहास पण सांगतात की चेन्नई का नाव आहे वगैरे वगैरे. पण ते आता कोणीही माणूस बोलताना चेन्नई म्हणतो, बरोबर आहे. याचं कारण ते कडवट आहेत. अरे आपण कडवट होतो ना. नाही ना, गेलं ना सगळं. अटकेपार झेंडे लावलेले रे आपण. नाही, ते तेव्हाच झालं. हो. मग ते हे सगळं पुढचं पानिपतानंतरच आहे. म्हणजे मला तर कधी कधी वाटतं हे हंतरून काय बघून हातपाय पसरा, हो. धष्टपुष्ट गरिबी, लोळी पांगली श्रीमंती वगैरे, हे सगळं पानिपतानंतर आलं असावं. पण प्रत्येक वेळेला काय इंजेक्शन द्यायला लागतं का रे, जागेरा म्हणून? आपल्या सभोवताली काय चाललंय हे बघायला नको का तुम्हाला? प्रत्येक वेळेला आपले मान खाली घालून पुढे जायचं? एक्झॅक्टली. आता बरं, तू म्हणालास की डेव्हलपिंग म्हणजे डेव्हलपमेंट कोणाला नको. तर माझ्या असं एक लक्षात आलंय की तू ज्यावेळेला गुजरातला गेलास ना, त्यावेळेला तू खरंच त्याची तारीफ केलीस, द वे गुजरात डेव्हलप होत होता. प्रत्येक राज्य झालं पाहिजे. मोदीजी त्यावेळेला माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक राज्य झालं पाहिजे. माझं म्हणणं तेच आहे. म्हणजे तू, मला असं वाटतं, म्हणजे मला वाटतं की कधी कधी अशी मला कायम खंत वाटते की थोडंसं तू तेच थोडंसं ठेवलं असतं, तू महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला. काय ठेवलं असतं? म्हणजे एक कुठेतरी तू सेल्फिश वागला नाहीस. मला वाटतं थोडा सेल्फिश वागला असतास. तू वुड हॅव केप्ट विथ द रुलिंग पार्टी. नाही, काय मला कळलं नाही, मला प्रश्नच नाही कळला. म्हणजे तू अपोज करत गेलास ना, आज बीजेपी बरोबर राहिला असतास तू. नाही, बीजेपीचा काही संबंध नाहीये. प्रश्न भाजप तुम्ही बाजूला काढा. हे बघा, महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा पहिला पक्ष, बरोबर आहे. हो. आणि विकास आराखडा मांडणारा मला असं वाटतं भारतातला हा एकमेव पक्ष आहे. हो. बरोबर. विकास आराखड्याचा अर्थ कोणाचा विकास? महाराष्ट्राचा विकास ना. हो. मग प्रश्न असा आहे, जो माणूस विकासाची गोष्ट बोलतो, जो माणूस स्वाभिमानाची गोष्ट बोलतो, त्या माणसाला तुम्ही दूर हे बघा, मला मतं नाही दिली ना कोणी, तर माझं काही जात नाही. पण ज्यांच्या विरोधात मी तुमचा स्वाभिमान जागवायचा प्रयत्न करतोय, ती माणसं तुम्हाला हसतायत. मी काय बोलतोय हे आज नाही कळणार. हे कालांतराने समजेल की राज ठाकरे बोलत होतं ते बरोबर बोलत होतं. त्याला वेळ निघून गेलेली असेल. नाही, मला कायम असं वाटतं की तू थोडंसं सेल्फिश वागला असतास. नाही, बघा, प्रश्न असा आहे नाही, ना, ते माझ्यासाठी, मी ते तुझ्यासाठी म्हणून म्हणत नाही. नाही, सेल्फिश तुझा स्वार्थ नाही, तो मला वाटतं महाराष्ट्राचा स्वार्थ. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये हात मिळवीन तुम्हाला, बरोबर आहे, नक्की मिळवेल, काही प्रश्नच येत नाही. पण मराठीच्या बाबतीत मी कोणापुढे सरेंडर नाही होणार. नाही, सरेंडर नाही होणार. माझं म्हणणं तेच आहे. इतकं तुझं मराठी ना की ते दोन कंबाईन झाले असते तर मला वाटतं की त्या महाराष्ट्राच्या पण मला असं वाटतं की गेल्या काही 10-15 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पण बदललं. सगळ्याच गोष्टी खूप बदलल्या आता. म्हणजे जर समजा तुम्ही गेल्या 10-12 वर्षामधलं जर समजा नुसतं राजकारण नाहीये, म्हणजे आताचे तुम्ही सोशल मीडिया बघतोय आपण, हे सगळं गेल्या 10-12 वर्षातलं आहे सगळं, कळलं का?
हे व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी लोक त्याच्यातच रमायला लागलेत. मला एकाच गोष्टीच वाटतंय की हे काय व्हॉट्सअप फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये, देशभर आहेत, जगभर आहेत. पण बाकीच्या राज्यांमधला जो माणूस, आता उदाहरणार्थ समजा बंगाली माणूस आहे, तो संध्याकाळी येऊन रवींद्र संगीत ऐकतो, बरोबर? आमची लोक ऐकतात का मराठी गाणी? मला असं वाटतं की आपल्या भाषेबद्दल आपण काय आहोत नेमके, आपण काय होतो, आपण कसे घडलो, हे मराठी ही गोष्ट कशी उभी राहिली, आपल्या लोकांनी काय काय आजपर्यंत त्याग केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे, किंवा ज्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत, हे प्रत्येक मराठी माणसाने पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यातनं आपण उभे राहिलेलो आहोत. आज आपलं इथलं अस्तित्व हे त्यांच्या कष्टावरती अवलंबून आहे. नाही, मला असं वाटतं की ती गोष्ट जर समजा आपण पकडली तर ती मला असं वाटतं त्याचा हुकम जिजाऊ साहेबांपासून पकडला पाहिजे. मग पुढे छत्रपती आमचे आलेच, मग पुढे छत्रपती संभाजी आले, बाकीचे सगळीच लोक आली, आमचे साहित्यिक आले, आमचे संत आले. आज जगभरामध्ये तुम्ही जर समजा कोणालाही जर विचारलं की तुम्हाला इंडस्ट्री थाटायची तर कुठे यायचंय, ते म्हणतात की आम्हाला महाराष्ट्रात यायचंय. याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा विचार, ज्या प्रकारचं ज्याला आपण पोषक वातावरण जे महाराष्ट्रामध्ये आहे, त्याला थोडासा तडा गेला ज्यावेळेला गिरणी संप झाला. पण तरी तो तडा तसा तो तात्पुरता होता. पण आजही कुठच्याही इंडस्ट्रीला जर समजा तुम्ही म्हणाल की कुठे यायचंय, महाराष्ट्रात यायचंय. परवा दिवशी तर मी मला इतकं हसू आलं त्याशी, आमचे मुख्यमंत्री फडणवीस पुढे दावोसला गेले होते आणि दावोसला जाऊन त्यांनी रिलायन्स बरोबर करार केला. म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं लग्न इटलीला झालं ना, हा त्यातला प्रकार आहे. रिलायन्स बरोबर तर इथे पण करार करता येईल ना, त्याच्यासाठी दावोस कशाला पाहिजे? इंडस्ट्रीसाठी इथे काही. मग इथे करा ना करार. इथून बाहेरच्या कोणत्या इंडस्ट्री येत आहेत त्या महत्वाच्या आहेत ना. असो, तो दुसरा विषय वेगळा. परंतु मला असं वाटतं मराठी माणसाची माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सतर्क राहणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ते मी निश्चित करीन. पण निश्चित कारण तेच म्हणतो ना मी, मला असं म्हणणं की तुझं म्हणणं आहे की मला 5 वर्ष द्या, मी महाराष्ट्राचं काय करीन. वेन डू यू सी इट? वेन? ते मी बघा आणि त्याच्यासाठी मला परत मी म्हणतो स्वार्थ का म्हणतोय मी, हा तुझा स्वार्थ म्हणत नाही मी, महाराष्ट्राचा स्वार्थ म्हणतोय. मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली, नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा स्वार्थ. मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं म्हणणं तेच होतं. म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही, तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण ते तर काय तू टेक ओव्हर करायला हरकत नाही, नव्हती. नाही. म्हणजे नॉट एज अ टेक ओव्हर, तसं नाही. नाही, ह्याच लोकांना घेऊन एक युनायटेड वी स्टँड. आई त्या पिठावर रेगोट्याने मारत. पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर आहे. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती. म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे. परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं. प्रश्न असा आहे ना, मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझं काय म्हणतो आपण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही, आणला पण नाही. माझं दुःख काय आहे की आज काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे मराठी पाट्या म्हणा, टोल म्हणा, मराठीचा कुठे वापर होत नाही कुठल्या त्या कॉमेंट्री म्हणा, किंवा मराठी माणसाच्या नोकरीत काही प्रॉब्लेम झाला, तिकडे त्याला काही प्रॉब्लेम झाला,
तिकडे सगळीकडे मनसे लागतील, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मनसे लागतील. मग म्हणजे मराठी माणसाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. मला माहिती आहेत ना, असे अनेक लोक आहेत की भारतीय जनता पक्षाला मतदान करणारे आहेत, पण काही लागलं त्यांना की ते आम्ही इकडे येतात, हेही मला माहिती आहे. तर माझं माझं म्हणणं तेच आहे. माझं म्हणणं उद्या की मला वाटतं की आज म्हणजे फॉर द बेटरमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणं गरजेचं आहे. ते कसं आहे ह्या सगळ्या, परत मी तुम्हाला तेच सांगतो की मी जे महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी माणसाबद्दल बोलू शकतो, करू शकतो आणि ज्या प्रकारचा सापळा तोडू शकतो, भारतीय जनता पक्षाबरोबर मी बरोबर येणं हे राजकीय होईल, कळलं का? परंतु सगळ्याच वेवलेंथ आमच्या जुळतील असं नाहीये. परंतु आता नाही राजकारणामध्ये वेवलेंथ नाही जुळणार. हं, राजकारणामध्ये कुठच्या कधी काय गोष्टी घडतील सांगता येत नाही, बरोबर आहे. कळलं का? म्हणजे उद्या आमचे हात जोडलेही जातील एकमेकांबरोबर शेक हँड म्हणून, किंवा समोरासमोर येऊन हात जोडलेही जातील, कल्पना नाही. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी बदलत असतात आणि आता तर इतका सगळ्याच गोष्टीला इतका वेग आलेला आहे की त्याच्यामध्ये कधी कुठची गोष्ट काय नाही होईल. आज काय आहे, म्हणजे महाराष्ट्राचं आता समजा सेंटरला तेच राज्य आहे आणि म्हणजे लेट अस फेस द फॅक्ट्स. म्हणजे आज पार्टी म्हटली तरी म्हणजे आज समजा ऑपोजिशन पार्टी आली रुलिंगला देशात, तर 10 डोकी येऊन ते ओरबाडून खातील देश. भाजप हे आहे आता तो हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे ना. नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पण शेवटी थॉट प्रोसेसमध्ये पण खूप फरक आहे ना, विचारधारेत खूप फरक आहे. ज्या गोष्टी मी बोलू इच्छितो, करू इच्छितो, हा विषय फक्त डेव्हलपमेंटचा नाही नाहीये. तूच करू शकशील ते म्हणजे हा, तुझंच मी परत ऐकतील मी हे मी म्हणतोय. परत तेच सांगतो ना, हा विषय फक्त डेव्हलपमेंटचा नाहीये. मला जे महाराष्ट्र जो हडपण्याचा जो प्रकार जो मला दिसतोय चहूबाजूनी सगळ्या बाजूनी, मला असं वाटतं की त्याच्या विरोधामध्ये मी ज्यावेळेला बोलीन त्यावेळेला हे सगळे पक्ष मला किती साथ देतील मला माहिती नाही. राजकीय ऍडजस्टमेंट्स ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, कळलं का? शिवछत्रपती स्मारक हम्म. समुद्रात म्हणजे मला माहिती आहे त्याला खर्च होईल, पण मला असं वाटतं की माझं एक मत आहे की ते एक टुरिझमचं मोठं हे होऊ शकेल आणि विदाऊट गव्हर्नमेंट मनी. आज खूप लोक म्हणजे आज कोणालाही म्हणजे अंबानीला सांगितलं टेक ओव्हर कर किंवा अडाणीला सांगितलं टेक ओव्हर करते ते करतील, पण तुला वाटत नाही का ते एक टुरिस्ट अट्रॅक्शन होईल मला मुंबईला सांगा, एक हे तुम्ही होईल? किती वर्ष लोकांना पुतळे दाखवणार होता तू? छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं काय म्हणू, ज्याला आपण ज्याला स्मारक म्हणू, ते त्यांचे गडकिल्ले आहेत. गडकिल्ले आहेत. मग ते सगळ्यात मोठं अट्रॅक्शन नाही का मग ते होणार? पण करता येतील ना पण सायमल्टेनियसली. पुतळे तर नाक्या नाक्यावरती आहेत आपल्याकडे सगळ्यांचे. इथे बाबासाहेबांचा पुतळा, इथे महाराजांचा पुतळा, इथे आंबेडकरांचा पुतळा, तिथे कोणाचा ज्योतिराव आमच्या फुलेंचा पुतळा, इथे कोणी टिळकांचा पुतळे खूप झालेत महाराष्ट्रात. त्या पुतळ्याची निगाही राखत नाहीत. नाही माझं जयंत्या- कसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे तसं एक समुद्राच्या मध्ये. तुम्ही कशासाठी पण ह्याच्या वाट्याला जाताय? माझं असं म्हणणे, गडकिल्ले करा ना. एवढे गडकिल्ले जे आहेत तो आमचा इतिहास आहे. पुतळा हा आमचा काही इतिहास नाहीये. आणि तुम्हाला जर समजा टुरिस्ट पण अट्रॅक्शनच तिकडे करायचं, सगळंच आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, हे हलवायचं नाही, हात दगड हलवायचं नाही. आता पण लोक किती जात आहेत. टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून तुम्हाला करायचं असेल तर या गडकिल्ल्यांवरती जा, गडकिल्ले बघा. तुम्हाला ते गेल्यानंतर तिकडचा इतिहास ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा आमच्या महाराजांनी काय केलं. ज्या आमच्या छत्रपतींनी, खरं तर हा म्हणजे आता मी काल कुठच्या तरी ICSE का काय ते तुमच्या शाळा असतात काय CBSE आणि ICSE शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे. नाही, या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी IAS अधिकारी आणि ह्यांच्यासाठी त्या मुलांसाठी आल्या की यांच्या ट्रान्सफर होतात म्हणून त्यांचा काय सिलेबस बदलू नये वगैरे 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 ह्याच्यासाठी. म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. म्हणजे ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण या हिंद प्रांतातला, त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही. फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही, आम्हाला काय साठायचं ते? नाही माझं म्हणणं आहे की काहीच साठायचं नाही. फ्रेंच रेस्टॉरंट मध्ये जाऊन ऑर्डर देता येत नाही आम्हाला. नाही माझं म्हणणं तेच आहे की माझ्याकडे काय हिस्ट्री हा दुर्लक्षित सब्जेक्ट काय आहे ते माझं म्हणणं, कारण त्याच्या परीक्षा घेतल्या जातात. आता तू मला सांग की मोहम्मद गझनी कधी आलेला आहे इंडियामध्ये? 1200 मध्ये. नाही एक्झॅक्ट साल आठवतोय का? त्यासाठी मी मोहम्मद डोकं गझनी 10व्या फोडलं. शतकात. हा किंवा तो कुतुबुद्दीन कोणतो आले ते कोणालाच माहित नाही ना. हम्म. का नाही? कारण त्याच्या परीक्षा घेतल्याचं प्रेशर एवढं होतं ना. आज हिस्ट्री शिकवायला आज एवढी म्हणजे एखाद्याला सांगितलं कॉन्ट्रॅक्ट दिला अख्खं हिस्ट्री तुम्ही मला एका नाही, पण कार्टून मला- फॉर्म मध्ये पण द्या. कुठचा पदार्थ कुठच्या रेस्टॉरंट मध्ये चांगला मिळतो हे माहिती आहे ना. हे बघा, जो देश जो प्रदेश
आपला इतिहास विसरला ना, तो संपला. पण इतिहास, माझं ते म्हणणं आहे, इतिहासाची आवड होऊ दे. प्रॉब्लेम कुठे होतो? मग आणि आपण बरोबर आहे ना. प्रश्न असा आहे ना, कोण कुठच्या साली जन्माला आला ना, कळलं का? याच्याशी आपल्याला कर्तव्य नाहीये. त्या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय, मला असं वाटतं तो शिकवणं जास्ती गरजेचं आहे. म्हणजे आपण एक साधी गोष्ट लक्षात घेऊया, की 2.5, 3, 3.5 जिल्ह्याचं राज्य असलेला एक आमचा राजा. बरोबर आहे? आणि एवढं मोठं साम्राज्य असलेला एक औरंगजेब तिथून आमच्या राजाला मारायला का निघतो? आणि जाताच येत नाही त्याला पुन्हा. नाही, त्याच्यानंतर ते महाराष्ट्रात ते 80 साली गेलेच, परंतु तो पोचलाच आहे 81 साली इथे महाराष्ट्रामध्ये. पण त्याला असं का वाटलं, की इथे येऊन या 2.5-3 जिल्हे, 4 जिल्हे असतील, एका जिल्ह्याच्या राजाला तिथून येऊन मारावं, असं का वाटलं? पण त्याला साऊथला जायचं होतं ना. दॅट वॉज वन. मग इथे का राहिला? जाताच आलं नाही ना त्याला इथे. 27 वर्ष तो इथे लढत राहिला. इथेच बरोबर आहे? मेला. म्हणजे नरहर कुरुंदकरांचं एक फार छान वाक्य आहे, की मराठे सगळ्या लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकत नव्हता. औरंगजेब राजा आहे ना तो, हम्म. त्याला मध्ये कळलं नसेल की ज्याला आपण मारायला निघालोय तो माणूस तर गेलेला आहे. मग आपण का चाललोय तिकडे? आपण परत जाऊ आता आग्र्याला. तो का आला इथे? म्हणजे एखादा राजा गेल्यानंतर त्याच्या प्रजेने एवढ्या प्रकारे मोठा लढा दिलेला हा एकमेव इतिहास आहे. बरोबर आहे? मग छत्रपती शिवाजी महाराज जर गेले होते तर हा माणूस 27 वर्ष इथे काय करत होता? संभाजीराजांशी लढला, ताराराणी साहेबांशी लढला, संताजी धनांशी लढला, राजाराम महाराजांशी लढला. मग इथे का लढला? तो कशासाठी आला होता? तो माणूस शिवाजी महाराज या माणसाला मारायला निघाला होता. त्याला कळलं होतं तो शिवाजी या 3 अक्षराचा विचार मारायला निघाला होता. त्याची एक गोष्ट लक्षात आली होती, हा जर विचार पसरला या देशात, या भूभागात, तर आपलं काही खरं नाही. आणि पुढे तेच घडलं, ज्याला आपण मराठा साम्राज्याचा इतिहास ज्याला म्हणतो ना, तेच पुढे घडलं. एवढा बलशाली इतिहास असलेला आपला महाराष्ट्र, आपली मराठेशाही, आपण इतिहास विसरून बसलोय, आपण अस्तित्व गमावून बसलोय. म्हणजे एक्झॅक्टली मला कळकळीने तुझाच पॉडकास्ट का करायचा होता, की आपण आपलं अस्तित्वाचं हरबज कायमचं घालवून बसणार आहोत का? 100% घालून बसू. मराठी भाषा कधी टिकेल? जेव्हा मराठी माणूस टिकेल ना. मराठी माणूसच जर समजा तुम्ही जर त्याचंच अस्तित्व जर समजा तुम्ही संपवून टाकलं, कसले अभिजात भाषेचा दर्जा मिळाला काय, नाही मिळाला काय? इतकी प्रचंड संत परंपरा असलेला हा महाराष्ट्र तुम्हाला कुठच्या प्रदेशात मिळणार नाही, कुठच्या राज्यात मिळणार नाही. हे म्हणजे म्युझिक म्हणू नको, फिल्म म्हणू नको, कोणतेही क्षेत्र काढा. अहो, त्यामध्ये जा आणि त्या राष्ट्रपती भवनात आतमध्ये जा. मी एकदाच गेलो होतो राष्ट्रपती भवनामध्ये, ज्यावेळेला APJ अब्दुल कलाम ज्यावेळेला राष्ट्रपती होते. आत गेलो, पेंटिंग्स पाहिली, सगळ्या राष्ट्रपतींची पेंटिंग्स आहेत आतमध्ये. एक मोठाच्या मोठा पॅसेज आहे. जाताना मी पाहिली, येताना पाहिली, पेंटिंग पाहिली, खाली वाचली, सगळी मराठी नावं आहेत. SM पंडित आहेत, आचरेकर आहेत, सगळ्यांची नावं आहेत, सतावळेकर आहेत. अरे कुठेही. म्हणजे आता तुम्ही आधी तर मी कायम मॅगझिन मध्ये बघायचो ना, आर्ट कोणाचे, सगळे मराठी होते. नाही, आजही आहे तो. प्रश्न असा आहे ना, आपण या सगळ्या दबावाखाली आपण हरवून बसलेलो आहोत. माझा खरा उद्देश काय माहिती आहे ना राजाच्या इंटरव्ह्यूचा, की हे कुठेतरी ते त्याच्यात जागं व्हावं. नाही, काय आहे, मला एवढंच फक्त म्हणायचं ना, की हिंदू आहोत, आपण हिंदुत्व मानतो वगैरे वगैरे, मला मान्य. पण त्या हिंदुत्वाच्या नावाखाली आमचं मराठीत्व हे जर समजा संपुष्टात येणार असेल तर मला ते चालणार नाही. या देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत. हे आम्हाला बाळासाहेबांनी दिलेले विचार आहेत. आम्ही देशामध्ये हिंदू आहोत, आम्ही गुजरातमध्ये गुजराती आहोत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, आम्ही बंगालमध्ये बंगाली आहोत. काहीतरी हिंदू धर्म आणि हिंदुस्थान आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, एकदा काहीतरी खोलात जा आणि इतिहास वाचा जरा, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला? कारण ती इतकी प्राचीन भाषा आहे म्हणून त्याला दर्जा मिळाला ना. आणि आज आमची मराठी मुलं मुली एकमेकांशी बोलताना हिंदीमध्ये बोलतात. अरे, ज्याला 125-150 वर्षाचा इतिहास आहे त्या भाषेला, हिंदी भाषेला, ती भाषा तुम्ही बोलताय. भाषा वाईट नाहीये, भाषा कोणतीही चांगली जगातली, कारण त्या भाषा मागे एक कष्ट असतात. ती काही सहज बनत नाही भाषा. नाही बोला की, माझं म्हणणं हिंदी बोला, इंग्लिश बोला,
पण दोन मराठी माणसं जेव्हा समोरासमोर येतात ना, अहो, दोन दोन गुजराती आले की ते गुजरातीत हो, बोलतात. दोन मराठी एकत्र आले की मराठी नाही बोलत अशातला भाग नाहीये. पण परंतु बरेच आता खूप कमी झालंय. म्हणजे हो, आता पण आपल्याच लोकांना याचं कारण आपण कोण आहोत, आपण कोण होतो, आपण कशामुळे आहोत हे माहितीच नाही, मी वाचलेलंच चेन्नईला नाही. एक शो केला नाटकाचा, म्हणजे इंग्लिश नाटकाचा शो. तर तिकडे घेतलेलं बरं जे ऑर्गनायझर होते ते सगळे मारवाडी लोक होते. आणि मग त्यांनी नंतर डिनर ठेवलं, सगळे होते तिकडे. आणि पण ते मारवाडी पण एकमेकांशी तमिळमध्ये बोलत होते. नाही नाही, काय म्हणून मगाशी तुझी बोललास ना की या सगळ्या याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, राजकारण असं केलं पाहिजे, सगळं मला मान्य आहे. मी काय फार ताठर भूमिका घेऊन मा वगैरे असं असं नाही. माझं म्हणणं पण आहे की प्रश्न असा आहे ना की हं. कसं होतंय की कोणाच्या तरी कच्छपी लागून आपण आपलं मूळ जे अस्तित्व आहे ह्यालाच समजा आपण आखुडतं मी जर समजा घेतलं उद्या, मग काय उरलंच नाही मग. आणि नुसत्याच राजकारणासाठी आणि नुसत्याच त्या निवडणुकांसाठी आणि कुठच्या गोष्टींसाठी मी उगाच घरंगळत जाणारा माणूस नाहीये. नाही, माझं म्हणणं आहे महाराष्ट्रासाठी. नाही, महाराष्ट्रासाठी माझं असं म्हणणं आहे, मराठी माणसाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की मला कोणाच्या दावणीला बांधू नका. नाही, कळलं का? तोच प्रश्न विचारला तुम्ही हे एकत्र बघा, या मैत्री किंवा हे कुठच्या पक्षाबरोबरची मैत्री मी समजू शकतो, पण त्या मैत्रीमध्ये जर समजा माझा कडवटपणा पातळ होणार असेल तर तो मला चालणार नाही. माझ्या बरोबरीने ह्या महाराष्ट्रामधला जो मराठीचा कडवटपणा आहे हा त्या कोणत्याही इतर पक्षांनी देखील तेवढाच जपला पाहिजे. कोणी भाजप असेल, अजून कुठचे दुसरे पक्ष असतील किंवा काही असेल, प्रत्येकाने ही ही गोष्ट कडवटपणे जपली पाहिजे. आज तुम्ही वेगळ्या पक्षात असाल, पण तो तुमच्याही अस्तित्वाचा प्रश्न असेल उद्या भविष्यातला. तुमचं आहे अस्तित्व, ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही गमावून बसलात, कोण तुम्हाला कुत्र विचारणार आहे का? पण माझं म्हणणं काय आहे, की एक माझं ना कायम असं म्हणणं आहे, की यूथ पॉलिटिक्सकडे येणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे? तर अशी पॉलिसी का नाही करू शकत मनसे, की 50-60% ऑफ द कॅन्डिडेट्स आर बिलो 45. आहेतच माझे. हां, मनसेचे आहेतच, म्हणजे ते यंगच आहेतच. आहेत त्यामुळे. मला काय त्याला नाही, आणि बायकांचं हे, आणि माझं म्हणणं आहे, की हा रूल करू शकत नाही, की पण माझं म्हणणं आहे, मला की बघा, किमान माझी किमान 12वी पास किंवा 10वी पास तरी माझं कॅन्डिडेट. माझं म्हणणं आहे की माझ्या पक्षात असू दे इतर कोणत्याही पक्षात असू दे, तुम्हाला राजकारणात यायचं आहे ना, मग त्याला काहीतरी कारण पाहिजे तुम्हाला राजकारणात यायला. कळलं का? राजकारण करायचं ना, हे नुसतंच बाबा मला राजकारणामध्ये यायचं आहे आणि मग मला आमदारकीतनं मला एवढे पैसे मिळवायचे, मग मी जमिनी घ्यायच्या, मला एवढंच फक्त प्रॉपर्ट्या करायच्या, हे हे राजकारण नव्हे. तुमचं काहीतरी एक, ज्याला आपण काय अवघड शब्द असेल, परंतु एक तुमची एक बैठक पाहिजे, एक काहीतरी काहीतरी सैद्धांतिक बैठक ज्याला आपण म्हणतो आपण, तशी काहीतरी एक बैठक पाहिजे तुमची. या विचारांवरती काहीतरी तुमचा ठामपणा पाहिजे. आपण कशासाठी आपण राजकारणामध्ये आहोत, काय करायला आलेलो आहोत आपण राजकारणामध्ये. नुसते फ्लायओव्हर आणि ब्रिजेस बांधणं हे काही नुसतं राजकारण नव्हे हो. ही तुमची जायची यायची सोय झाली, पण तुमची असण्याची, तुमच्या अस्तित्वाची सोय लावणं हे मला असं वाटतं जास्ती महत्वाचं आहे तुमच्या जाण्या येण्यापेक्षा. नाही, माझं म्हणणं आहे, की एक मिनिमम एज्युकेशन ठेवायचं का? मी परत या सगळ्या ह्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, मराठी माणसाने जागं राहणं गरजेचं आहे. त्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे. कळलं का? आणि बाकीच्या राज्यांमधली लोक त्यांच्या त्यांच्या भाषेसाठी, त्यांच्या त्यांच्या माणसांसाठी, त्यांच्या त्यांच्या चित्रपटांसाठी, नाटकांसाठी, इतर सगळ्या साहित्यासाठी, कशा सगळ्यासाठी जसे जेवढे जागृत असतात आणि कडवट असतात, मला असं वाटतं ती गोष्ट मराठी माणसाने हरवली नाही पाहिजे. नाही, मी सिनेमाचं म्हणतो तर मी तेच म्हणत होतो, की आज सिनेमा आणला कोणी या देशात? त्या दिवशी मला ते एका कार्यक्रमामध्ये सयाजी शिंदे हां. ते फार छान बोलले. त्यावेळेला कुठेतरी गेलो होतो आणि तिकडे काहीतरी तो एक माणूस का काय, आता मला आठवत नाही, कोण फ्रेंच माणूस होता का कोणतरी माणूस होता का, हं. तो त्याच्या भाषेत बोलायला लागला. हं. मी ते बोललो की मी मराठीत जोरजोरात बोलायला लागलो. तो काय बोलतोय मला कळेना, मी काय बोलतोय त्याला कळेना. मग कोणतरी एक माणूस आला आणि मग त्याने इंटरव्ह्यू केलं आणि मग त्याच्यानंतर तो विषय संपला. पण त्याची भाषा मला येत नाही ह्याचं काय म्हणू आपण त्याला, ह्याचा कमीपणा आपल्याला वाटण्यापेक्षा माझी भाषा त्याला येत नाही त्याला हे तुम्हाला कमीपणा समजलं वाटू पाहिजे द्यायचा. ना, त्याला कमीपणा हो, वाटतच हो, ना. हो. म्हणजे मला आज कित्येक मला अमराठी लोक मला दिसतात, उत्तम मराठी बोलताना, हो, हो. उत्तम मराठी बोलताना. नाही, मला काय वाटतं, म्हणजे आता मी आज या इंडस्ट्रीमध्ये आहे ना, तर मला इतकं बरं वाटतं, की मी सलमान खानला भेटलो, तर तो माझ्याशी मराठीत बोलतो. हो. अक्षय कुमार माझ्याशी बोलतो, मराठीत बोलतो. आमिर खान भेटतो, माझ्याशी मराठीत बोलतो. त्याचं मला पण कौतुक आहे. अरे
पण मला खूप प्रश्न मराठी आहे ऍक्टर तर ते माझ्याशी भेटतात आणि हो इंग्लिशमध्ये पण बोलतात. प्रश्न असा आपल्याकडे आहे ना, आपल्याकडे ॲटन बरोनी केला की गांधी कळतो आम्हाला. हं. हो, आपल्याला गांधी शिकवायला ॲटन ॲटनबरोबर बरोबर लागला. लागतो. हो मग. हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. म्हणजे तू ठरव हे करायचं की नाही. आज काय झालं हल्ली राजकारणात मोर दॅन की काय आम्ही सुविधा देऊ शकतो किंवा काय प्रोग्रेस करू शकतो. त्याच्यापेक्षा वीज मोफत, पाणी मोफत, हे मोफत, ते मोफत. हे किती दिवस चालणार? उद्या लोकं काम करायची बंद नाही का होणार? ही गोष्टच मुळात चुकीची. पहिली गोष्ट म्हणजे कोणी तुमच्याकडे फुकट काही मागत नाहीये आणि तुम्ही फुकट द्यायच्या एकदा सवयी लागल्या की त्या जाणार नाहीत. म्हणजे मी मागे पण म्हटलं होतं की आता ती कुठची ती ह्याची लाडकी बहिणी योजना, बरोबर आहे. महिलांना हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना स्वाभिमानाने उभं केलं पाहिजे. अनेक महिला आहेत ज्या स्वकष्टाने स्वकर्तृत्वाने उभ्या आहेतच, प्रश्नच येत नाही. पण जर समजा तुम्हाला काही करायचं असेल, देता का नुसते पैसे काय देताय? बरं देताय ते देताय हे फक्त तुमचं झालं निवडणुकीचं, बरोबर. आता साधारणपणे काहीतरी ते काय 2500 ने काही गेल्या वेळेला काही 1,500 होते, आता काहीतरी 2500 ने देणार आहेत. म्हणजे साधारणपणे वर्षाला वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63 ते 64 हजार कोटीचं कर्ज येणार आहे. साधारणपणे पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही काढून बघा किती होतात. म्हणजे जवळपास 3-3.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावरती येणार दर 5 वर्षाला. कुठून देणार आहात तुम्ही? इथे तुम्हाला लोकांचे पगार द्यायला पैसे नाहीयेत. मला काय फारसं मोठं अर्थकारण समजतं अशातला भाग नाहीये, परंतु डॉलरच्या तुलनेत रुपया खाली घसरणं हे काही चांगलं लक्षण नव्हे. अरे मी ₹7 ने घेतलाय डॉलर. नाही ते झालं तेव्हाचं. हो, पण आता हो, 87 87. आहे. मग 87. प्रश्न असा आहे ना, की आपल्या देशाची आर्थिक स्थिती आता काय आहे? महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे? आपण आता निवडणुकीच्या तोंडावरती उगाच लोकांना काहीतरी देण्यासाठी म्हणून, मतं मिळवण्यासाठी म्हणून आपण काय आश्वासनं देतोय? आपण काय त्याच्यामध्ये महाराष्ट्र खड्ड्यामध्ये घालतोय? आपल्याला काही कळतंय का? नाही त्याच्या विरुद्ध असं म्हणतात, की त्यांचेच पैशातनं देत आहेत परत त्यांना ना लोकांना. कसले त्यांचे पैसे? अहो प्रश्न असा आहे, की एक तुम्ही ₹1,500 देणार, बरोबर आहे? आणि महागाई वाढवून ठेवणार आणि त्याच्यातनं तुम्ही बाकीचे सगळे परत वसूल करणार. कसं आहे, एकदा कधीतरी आर्थिक विषय जे आहेत ना, हे हे ज्यांना अर्थकारण समजतं, एकदा त्यांच्याकडनं जरा समजून घ्या. मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. मग का नाही असा कोणतरी माणूस बघत हू कॅन फाइंड अ सोल्युशन टू इट? सोल्युशन काय द्यायचं आहे ह्याच्यामध्ये? अहो ज्या लेव्हलला समजा आता पैसे जे वाटणं ज्या प्रकारे आता निवडणुका आल्यावरती जे सुरू आहे, हे कुठे नेणार आहे मला कळत नाही मला हे. या निवडणुका आणि हे महाराष्ट्राने कुठे जाणार आहे मला समजत नाही मला आता. ज्या प्रकारच्या सवयी लावून ठेवतोय आपण, कळलं का? म्हणजे मला त्या राजकारणामध्ये जी लोक येत आहेत, ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, ज्यांना आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, मला त्यांचा उद्देश काय हे समजत नाही मला. म्हणजे मला आमदार व्हायचे, बरं व्हायचे, हो छान. उद्देश काय तुझा आमदार व्हायचा? पैसे कमवणे, प्रॉपर्ट्या करणे. माझे 10 फार्म हाऊसेस आहेत. काय नागडं असायचं त्याच्यावर? दॅट हॅज बिकम अ एक्सेप्शन, पण आता रूलच झालाय तो. अरे पण अरे प्रश्न असा आहे की तुला लागतात किती गोष्टी. एक घर लागतं, समजा एक फार्म हाऊस लागतं. अजून काय काय गोष्टी लागतात? किती गोष्टी लागणार आहेत? बरं सगळ्यात मला भेडसावणारा प्रश्न जो आहे ना, मला वाटतं महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होत असतील. का नाही त्याला सोल्युशन निघू शकत? खूप गुंतागुंतीचं आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं त्या सरकारने म्हणूनच सांगतो ना, आज अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे या प्रकारची सोल्युशन्स आहेत, ज्या प्रकारे आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आपला सगळा फोकस हा खूप शहराकडे होतोय. राज्याचा. शेतीप्रधान देश आहे ना रे आपला. नाही, राज्याचा हो. फोकस. आणि त्या फोकस मागे पण अनेक ठिकाणी काही आपल्याला अनेक लोकांचे हिडन अजेंडाच पण दिसतात. आपल्याला असं वाटतं ही प्रगती आहे, ती प्रगती नाहीये. ती पुढच्या काहीतरी गोष्टींचं प्लॅनिंग आहे. समजतील तुम्हाला विषय. मी आता जे बोलतोय ना, हे तुम्हाला पुढे विषय नाही मी समजायला आता लागतील. सगळीकडे जातो शूटिंगला. आता कोकणात गेलो, तर म्हणजे कोकण इज द मोस्ट ब्युटिफुल प्लेस महाराष्ट्रातलं. तर तिथे सगळी घरं बंद. असली त्याच्यात तर काही सीनियर सिटिझन्स आहेत. शेती नाही, सगळं झाडं वाढून ठेवली आहेत. माझं म्हणणं आहे, की ते कधी म्हणजे तुम्ही नाही, मला तेच म्हणायचं ना, की तुम्ही एका शहर मुंबईवरती, ठाण्यावरती, पुण्यावरती तुम्ही तिकडे काहीतरी करत बसलात, की लोड तिकडे येणार. तो लोड जोपर्यंत तुम्ही बाहेर पाठवत नाही, तिकडे बाहेरच्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही राज्यांमध्ये प्रगती करत नाही, तोपर्यंत ही शहरं मरून जाणार. मला आता परवा दिवशी मला एक पुण्याला गेलो होतो. त्याने मला सांगितलं, की तुमचं मग 30 वर्षापूर्वीच्या भाषणाची कात्रणं पाठवली मला, माझं. हं. आणि 30 वर्षापूर्वी त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं, की पुणा संपून जाईल.
पुणं बर्बाद होईल. नाही, माझं 30 वर्षापूर्वीचं हो. भाषण त्याच्यामध्ये मी म्हटलंय पुणं बर्बाद, मुंबई बर्बाद व्हायला एक काळ गेला. पुणं बर्बाद व्हायला वेळ पण लागणार नाही. आणि पुण्याला मी त्याच्यामध्ये माझं त्या भाषणात पुण्याला लवकरच परप्रांतीयांचा विळखा बसेल. झालंच आहे ते. मी एक एक काळ होता मला पुण्याला जायला बरं वाटायचं 30 छान. वर्षापूर्वीचं माझं भाषण आहे पुण्यातलं. 30 वर्षापूर्वी तर काही नव्हतं तशी परिस्थिती. हे मी तेव्हा बोलून ठेवलं होतं. मी काय भविष्यवेत्ता नाहीये. मी काही ज्योतिषी नाहीये. पण ज्या प्रकारे बाजूबाजूला ज्या काही गोष्टी चालू आहेत, जे मी ऑब्झर्व्ह करत असतो, त्याच्यातनं काय घडू शकतं, याचा नक्की मला ठोकताळा आहे. नाही, मी आता काय केलं ना, थोडंसं मी रिसर्च केलं फार्मर्सबद्दल. तर म्हणजे काही क्षुल्लक कारणासाठी म्हणजे कर्ज एक आहे. मुलीचं लग्न करू शकत नाही म्हणून आत्महत्या. एक तर आत्महत्या अशी आहे की त्यांना अ, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुलीचं काहीतरी फंक्शन होती म्हणून माझा मूळ जे विषय आहेत ना, युनिफॉर्म एक्झॅक्टली म्हणजे फाटलाय. मूळ विषय आहेत ना तुमचे, या सगळ्या गोष्टींकडनं लक्ष भरकटवायचं आणि तुम्हाला जातीपातीमध्ये आणून भांडणं करायला लावायची. हे सध्याचं महाराष्ट्राचं निव्वळ राजकारण सुरू आहे. ज्या समाजांमध्ये हे वाद निर्माण करतात त्या समाजालाही माहित नाही हे कशासाठी चालू आहे, काय चालू आहे आणि कोणासाठी चालू आहे. निवडणुका येतील, हे मतदान करतील, रागाच्या पोटी या सगळ्या गोष्टी होतील. पुढे ह्यांच्याकडे कोणी विचारणार नाहीये. मग देअर शुड बी अ सोल्युशन. म्हणजे मी म्हणतो ज्या राज्यात सोल्युशन शिवाय लग्नावर करोडो रुपये खर्च होतात. सोल्युशन शिवाय जर मतं पडतायत तर कशासाठी सोल्युशन द्यायचं? का कोण देईल? भोळसटपणाने जर समजा मतदान तसंच होत असेल, कोण कशाला देतील? कसलं सोल्युशन कसलं काय? नाही, आज मी ज्यावेळेला हा पॉडकास्ट सुरू केला तर मला खाली जे यायचं ना, तो राजसाहेबांचा का नाही करत पॉडकास्ट, दे लुक ॲट यू विथ होप. पण ना मला इतकं ते फनी आहे. हे बघा, मी मागे पण मी एकदा म्हटलं होतं, पुरुष गरोदर राहणे आणि टूथपेस्ट मधली जी पेस्ट बाहेर येते ती परत आत परत घालणे. आतमध्ये घालणे. बरोबर? या 2 गोष्टी सोडल्या तर इम्पॉसिबल गोष्ट कुठचीच नाहीये. या सर्व गोष्टींवरची उत्तरं, या सर्व गोष्टी सहज होऊ शकतात. तुमची इच्छा आहे का नाहीये? पण तुम्हाला जर समजा समाज हा जर समजा पैसे नुसते वाटून आणि तुम्हाला जातीपातीमध्ये दंगे भडकवून आणि त्याच्यामध्ये डोकी फोडून जर समजा तुम्हाला त्याच्यातच मतदान होणार असेल आणि तसाच जर समाजाला पाहिजे असेल, काहीही ह्याच्यावरती सोल्युशन्स मिळणार नाहीत तुम्हाला. काही घडू शकणार नाही तुमचं. म्हणजे मराठी माणसाला खरं तर ती निवडणुकीला वापरली होती, पण मला मराठी माणसाला सांगायचंय हे खऱ्या अर्थाने की बटेंगे तो कटेंगे. बटली आणि कटली की. मग तेच सांगतो ना, नुसतं मतदान म्हणून नका पकडू तुम्ही. कळलं का? नुसतं मतदान म्हणून ह्याला मतदान झालं, त्याला मतदान झालं, त्याला तुम्ही तुमचं अस्तित्व हे प्रत्येकाने आपापलं गोष्ट ही जपली पाहिजे. आपण काय होतो, आपण काय आहोत, हे ज्या दिवशी मराठी माणसाला समजेल त्या दिवशी महाराष्ट्राचं चित्र वेगळं असेल. लेट्स होप ते लवकर समजेल. आता आमच्या स्वार्थाचा एक प्रश्न. सिनेमा आणला मराठी माणसांनी, मोठा केला बऱ्याच मराठी माणसांनी. व्ही शांतारामने तो पिक्चर मराठी हिंदी त्यावेळेला बनवायचे 2 भाषेत सगळीकडे. आज मराठी सिनेमाची परिस्थिती अशी आहे ना की अशीच राहिली तर काही 2-3 वर्षात म्हणतील मराठी सिनेमा व्हायचे एकेकाळी. होणं बंद होईल. कारण काय झालंय की आज हिंदी महाराष्ट्रात मला वाटतं जेवढं हिंदी बोलतात तेवढं कुठेच बोलत नसतील. अगदी यूपीमध्ये पण त्यांच्या वेगवेगळ्या भाषा असतील. हिंदी कलेक्टिव्हली कळतं महाराष्ट्रात. त्याच्यासाठी काय करता येईल? पण हिंदी तर तुमच्या युपी मध्ये पण कळतं ना. हो, पण भोजपुरी पिक्चर चालतात ना तिकडे. एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय. म्हणजे तिकडच्या परत मी तेच सांगतो ना, तुमच्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की मुळात मराठी माणसाने तुमचे चित्रपट पाहायला काय यावं, असं तुम्ही वेगळं काय. हे बघा, नाही, वेगळं करायला पैसा लागतो ना. नाही मग हे बघा, असं तुम्ही म्हणू नका आकुडशिंगी बहुदुधी कमी चारा खाणारी गाय जगात नाही मिळत आणि हे कोंबडं आधी का अंड आधीला काही लॉजिक नाही. लॉजिक नाही. हो. आता ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. आता ज्या प्रकारे तुम्ही साऊथ मधले चित्रपट ज्या प्रकारे येत आहेत किंवा हिंदी चित्रपट ज्या प्रकारे येत आहेत, तुमचं काय म्हणणं, हिंदीमध्ये पडत नाही चित्रपट? नाही, नाही, पडतात तेवढेच. करेक्ट. साऊथमध्ये पण पडतात. परंतु मला असं वाटतं मराठी चित्रपटाच्या कथानकाने जरा आजूबाजूचं वातावरण पाहून काट टाकणं खूप आवश्यक आहे. मला आठवतं मागे आपण जेव्हा तो थिएटरचा विषय आला होता की मराठी चित्रपटात थिएटर मिळत नाही, त्यावेळेला मी ज्यावेळेला आंदोलन केलं त्याच्यानंतर हे थिएटर सगळे मिळायला सुरुवात झाली. पण त्यावेळेला मी एक बैठक घेतली होती MIG ला आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला थिएटर्स मिळवून देऊ शकतो, मी तुम्हाला प्रेक्षक मिळवून नाही देऊ शकत. प्रेक्षक तुम्हाला आणायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तो चित्रपट चांगला वाटेल किंवा नाही वाटेल हा सोडून द्या, परंतु मराठी चित्रपटाला प्रेक्षक जात नाही असं तुम्ही अजिबात म्हणू नका. तो चूजी आहे, तो जाणार.
आता तो कुठचा तो महिलांचा चित्रपट आला होता, बाई पण भारी तेव्हा. बाई पण भारी देवा, धो चालला की. जे मला टेलिव्हिजनवरती टेलिव्हिजन सिरीज सोडून जे मला बघायचंय, ते जर तुम्ही मला देणार असाल तर मी बघायला येईन तिकडे. नाही, प्रॉब्लेम तोच होतो ना राजा. काय असतं की आज मराठीला टेरिटरी छोटीशी आहे, महाराष्ट्र. जोपर्यंत माझं म्हणणं, मी हा का बोलतोय म्हणजे मी सोल्युशन नाही मागत आहे, हे मी जे आता ऐकतात त्यांचं पण कान टोचणं नाही, पण गरजेचं आहे. मी परत तेच कारण सांगतो. आज कन्नडा एक पिक्चर, मी सांगतो एक छोटंसं उदाहरण, कन्नडा पिक्चरची परिस्थिती मराठीसारखीच होती. तिकडे कोणीतरी एक कंटारा काढला आणि तो डब करून अख्ख्या इंडियाभर दाखवला. माझं म्हणणं आहे की आज ह्या प्लॅटफॉर्मवर मी तुझ्यासमोर सांगतो की आपण एकत्र येऊन एक स्केल मोठा असलेला पिक्चर करणं गरजेचं आहे. नाही, पण कसं आहे, आपल्याकडे टॅलेंट नाही का? आहे. आपले ॲक्टर्स आर म्हणजे थिएटरचं बॅकग्राऊंड आहे, चांगले आहेत, दिसायला चांगले आहेत. म्हणजे आता त्या कंटाराचा हिरो बघशील तर तो अगदी कॉमन मॅन आहे. पण ते ॲक्सेप्ट केला ना, तर तसा तुला वाटत नाही का की एकत्र येणं गरजेचं आहे? आपल्याला काढायचं नाही, ते मला माहित नाही आता ही प्रोसेस किती होईल. अ, झालं तर आनंदच आहे, परंतु मला एवढंच फक्त म्हणायचं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे लोकांनी चित्रपटाकडे पाठ वळवली, परंतु चित्रपटांकडे पण काही गोष्टी मटेरियल तशा प्रकारचं असलं पण पाहिजे, एक्झॅक्टली. एवढं मला नाही, मटेरियलपेक्षा काय लूक. आता म्हणजे कसं आहे की आज मी काय मला म्हणतात त्याला, टेलिव्हिजन सिरीज वरती जे मला मराठी दिसतंय, बरोबर आहे, हे खरं तर महिला खास करून बघतात आणि महिला चित्रपटासाठी कुटुंब घेऊन येतात, हं. बरोबर आहे. त्या एन्जॉय कशात करतील, त्यांना मजा कशात वाटेल, याचा अर्थ काही महिलांनी महिलांसाठीचे चित्रपट करावे असा विषय नाहीये, पण त्यांना ते आनंद वाटला पाहिजे की मला टेलिव्हिजन सिरीज या ज्या चालू आहेत आता माझ्या, ज्या मी बघते, मला त्या खूप आवडत आहेत, ते सोडून मला जर काय मिळणार असेल तर मी जरूर बघायला जाईल. तर माझं म्हणणं की मी तिकिटाचे पैसे ₹200 घेऊन गेलो. आज मला ते ₹200 मी तसा मराठी माणूस खरा तर नाटक वेळ आहे. तेच हा. म्हटलं मी, पण नाटकाला तो 5. पहिल्यापासूनच तसं आहे हो, ना. हो. नाही, नाही, हे आता मी हे थोडं माझा स्वार्थ त्याच्यात काढतोय की आज ₹200 मी घेऊन जातो आणि मी एक कुठल्यातरी मिसळच्या दुकानात जाऊ शकतो. मला ₹200 त्यांनी सोय केली की मी 5 स्टारमध्ये पण जाऊन येऊ शकतो. तर मी नाहीच जाणार ना ते. प्रॉब्लेम हा होतो की स्केल वाईज ना आपला पिक्चर कमी पडतो. म्हणजे माझं इथून फक्त आपल्याला बोध हे घेणं पाहिजे की आपल्याला स्केल वाईज निदान त्यांच्या जवळ येणं गरजेचं. आज साऊथ इंडियन पिक्चर काय सब्जेक्ट्स, तो पुष्पा 2 नावाचा पिक्चर पाहिला. म्हणजे का असं झालं ना? पण तो स्केल त्यांनी जे काही हे करतात त्यामुळे आले ना. तर आपण पण एक जरा स्केल वरती गेले तर मला वाटतं वी कॅन आपले पण पिक्चर आपण डब करून सगळीकडे दाखवू शकतो. एक खूप, खूप, खूप महत्वाचा प्रश्न. ज्यावेळेला तू शिवसेना सोडलीस तर अख्खा महाराष्ट्र हळहळला ऑब्व्हियसली. कारण मराठी माणसाचा पक्ष. ज्या दिवशी तू ठरवलंस, तू बाळासाहेबांसमोर बसलास, तेव्हा काय झालं? व्हॉट डिड बाळासाहेब से? मला उगाच एक काय झालं म्हणजे? बाळासाहेबांशी काय डिस्कशन झालं? तू सांगितलंस साहेबांना की काका मी चाललो. हा, तेव्हा काय फारसं डिस्कशन नाही झालं. मी त्यांना सांगितलं, म्हणजे त्यांना तसा अंदाज आला होता त्या सगळ्या गोष्टींचा. आणि उठलो मी, निघतो, असा असे हात केले त्यांनी, अशी मिठी मारली, जावं सांगून निघालो मी. मी काही गद्दारी करून नाही गेलो, मी काही माणसं फोडून नाही गेलो. मला तुमचा लोकांचा कोणाचा विश्वास पण बसणार नाही. म्हणजे कधीतरी माझ्या घरच्यांना विचारा, मग तुम्हाला कळेल. नवीन पक्ष काढणं बिडणं माझ्या डोक्यात पण नव्हतं. बंद करायचं आता हे सगळं. मग मी ज्याला आलो त्याला ते सगळे लोक इथे माझ्या घराच्या बाहेर सगळे आले बिले वगैरे वगैरे सगळं. मग मी महाराष्ट्रात म्हटलं, कोणीतरी मग मला सांगितलं की आपण एक महाराष्ट्र दौरा करू. महाराष्ट्र दौरा केला. दौरा केल्यावरती मला ज्या प्रकारचे रिस्पॉन्स मला मिळायला लागला, अनेक लोक बोलले की आपण पक्ष काढला पाहिजे. मला असं वाटतं ही गोष्ट जानेवारीतली असेल. मग विचार करतो, काय ना, पक्ष काढायचं म्हणजे किती सोपी गोष्ट आहे का ती, पक्ष काढायचं? बरं, बाळासाहेब हयात असताना काढलेला पक्ष आहे मी. हो. हां, पक्ष काढायचं, मग नाव काय ठेवायचं, मग झेंडा काय घ्यायचा वगैरे वगैरे, अशा खूप गोष्टी त्याच्यात झाल्या. आणि मग एक दिवस ठरवलं की करायचं. पण काय इमोशनल मुवमेंट असेल तो. मी तेच ना, म्हणजे एक माझं असं म्हणणं आहे की वडील विरुद्ध काकाच्या लढाईत काका हरले. ते त्याला काय, ते वडील काका बिका वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा ना, मुळात कसं होतं की बाळासाहेब माझे वडील, सख्खे भाऊ, आई आणि मा दोघी सख्या बहिणी.
त्याच्यामुळे ते खूप विचित्र सगळं प्रकरण होतं. म्हणजे हा काही नुसता एक पक्षामधनं जसे भुजबळ गेले, राणे गेले, शिंदे गेले, तसा तो काय पक्षातनं बाहेर पडलेला विषय नव्हता. हम्म. हा मला घरातनं पण बाहेर पडणं घरातून होतं. बाहेर पडलं ते. म्हणजे घरातनं बाहेर पडणं पण होतं, पण घरातच असणं होतं. असं सगळं खूप पण घरात पुन्हा यावं खूप असं खूप खूप लोकांना वाटतं, पण ते व्हावं अशी नाही, ते लोकांची खूप इच्छा आहे. कॉम्प्लिकेटेड होतं. नाही, पण ते बाळासाहेब असताना ते घर होतं. कुठेतरी एक मराठी माणसाचं आहे डोक्यात, आणि विश करणं काय आमच्या हातात आहे. हं. ते काय म्हणतात त्याला, रिॲलिटीमध्ये आणणं. नाही, बघू. प्रश्न असा आहे ना, मी मगाशी तेच म्हटलं ना तुम्हाला, की या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि माझ्यासाठी महाराष्ट्र खूप महत्त्वाचा आहे. मराठी माणूस जास्त सगळ्यात खूप माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो. महाराष्ट्राचा इतिहास माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि ती गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासमोर कुठचीही भांडण आणि वाद मला असं वाटतं अत्यंत दुय्यम, तिय्यम दर्जाचा आणि अत्यंत फालतू गोष्टी आहेत, विषय आहेत. त्याच्यामुळे आणि भविष्यात तुझ्यातला काय घडेल? कार्टुनिस्ट आम्हाला पुन्हा कधी बघायला मिळणार हो, आहे रेग्युलरली. व्यंगचित्र करायची आता सुरू करतोय भाऊ. कारण व्हॉट अ कार्टुनिस्ट कॅन से इन वन कार्टून कॅन बी सेड इन 10 मीटिंग्स. तर त्याची पण वाट बघतोय. करू. आणि अजून काय, सगळंच विचारलं मी. बहुतेक राहिलं तर आपण पार्ट 2 करू. आणि खूप ते मनातले प्रश्न होते जे आणि तू खूप चांगली उत्तरं दिलीस. ऑल द बेस्ट. आमची इच्छा आहे की तुला कधीतरी 5 वर्ष नाही, 50 वर्ष हातात मिळावा महाराष्ट्र. तथास्तु. आणि म्हणजे इट वॉज अ ट्रीट. म्हणजे खूपच खूपच एक चांगला क्षण होता आज मला माझ्या मित्राचाच इंटरव्ह्यू घ्यायला. आणि तुम्हालाही आवडेल तो, माझी खात्री आहे. वास्तव में ट्रुथ.